लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं, पण विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावं लागलं। त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढत देत काही ठिकाणी आपली चांगली ताकद दाखवली। त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस पुन्हा उभी राहत असल्याचं चित्र निर्माण झालं। मात्र आता जेव्हा विधान परिषदेच्या तब्बल 17 जागांसाठी निवडणूक लागली आहे, तेव्हा काँग्रेसला तितकं मजबूत चित्र दिसत नाही, कारण नगरपालिका स्तरावर यश मिळालं असलं तरी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसची ताकद मर्यादित राहिली। अशा परिस्थितीतही भंडारा गोंदिया आम्हीच जिंकणार असा ठाम दावा करतायत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि साकोलीचे आमदार नाना पटोले। मग नाना पटोले नेमकं कोणतं गणित मांडतायत? 2016 मध्ये घडलेल्या राजकीय घटनांचा आधार घेत ते हे दावा करतायत का? भाजप आणि राष्ट्रवादीचं नेमकं समीकरण भंडारा गोंदियासाठी काय असेल आणि इच्छुकांमध्ये कोणकोणती नावं चर्चेत आहेत? या सगळ्यावर आता चर्चा होणं महत्त्वाचं आहे। चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत। या मतदारसंघावर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि सध्याचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मोठा प्रभाव मानला जायचा। त्यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे राजेंद्र जैन यांनी या मतदारसंघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलं होतं। मात्र 2014 मध्ये देशात आणि राज्यात भाजपची लाट आल्यानंतर 2016च्या निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदललं। राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर या जागेवर भाजपनं जोरदार मुसंडी मारली, सोबत नाना पटोलेही होते। 2016 मध्ये भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक झाली। त्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर परिणय फुके विजयी झाले आणि काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का बसला। 2016च्या भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत परिणय फुके यांना भाजपनं उमेदवारी दिली होती। त्यावेळी हा मतदारसंघ भाजपनं अतिशय प्रतिष्ठेचा बनवला होता, कारण विदर्भात आपली ताकद वाढवायची आणि राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात घुसखोरी करायची हा भाजपचा स्पष्ट प्रयत्न होता। मात्र त्या निवडणुकीत महत्त्वाची गोष्ट अशी की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र नव्हते। दोन्ही पक्षांनी त्यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन मैदानात होते, तर काँग्रेसने प्रफुल्ल अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती। निकाल लागला तेव्हा राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन यांना 117 मतं, तर काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल यांना 113 मतं मिळाली। म्हणजेच विरोधी मतं दोन बाजूंना विभागली गेली आणि याचाच फायदा घेत डॉक्टर परिणय फुके यांनी तब्बल 153 मतं घेत विजय मिळवला। सोबत इथं नाना पटोलेंची स्थानिक समीकरणं देखील महत्त्वाची ठरली। त्यावेळी हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक मानला गेला होता, कारण हा मतदारसंघ पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला मानला जायचा। काही राजकीय जाणकार असं सांगतात की नाना पटोलेंच्याच खेळीमुळे हे सगळं शक्य झालं। आता डॉक्टर परिणय फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत। विधान परिषद सदस्य असताना त्यांना राज्यमंत्री पदासोबतच भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली होती। त्यामुळे या भागात त्यांचं राजकीय वजन झपाट्याने वाढलं। पुढे 2019 मध्ये त्यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून तेव्हा काँग्रेसमध्ये गेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात निवडणूक लढवली। मात्र त्यांना त्यात पराभव स्वीकारावा लागला। भंडारा गोंदिया विधान परिषद जागेचा कार्यकाळ 2022 मध्ये संपलाय। सध्या परिणय फुके दुसऱ्या कोट्यातून आमदार आहेत, त्यामुळे आता ही जागा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आली असून या लढतीकडे संपूर्ण विदर्भाचं लक्ष लागलंय। आता इथलं संख्याबळ, मतदार आणि स्थानिक मधल्या समीकरण कशा आहेत तर बघा, इथे एकूण 430 मतदार आहेत, सदस्य आहेत जे या निवडणुकीत मतदार करतील। भंडारा जिल्ह्यातील मतदार आहेत 223, गोंदिया जिल्ह्यातील मतदार आहेत 207। आता या जिल्ह्यात पक्षनीय ताकद कशी तर भाजपचे 58 सदस्य आहेत, काँग्रेसचे 45 सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 60 सदस्य आहेत, इतर आणि अपक्ष मिळून 33 सदस्य आहेत। गोंदिया जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर भाजपचे 80 सदस्य आहेत, काँग्रेसचे 69, राष्ट्रवादी काँग्रेसचे 38, इतर आणि अपक्ष 35। म्हणजेच दोन्ही जिल्हे मिळून एकूण महायुतीची ताकद आहे 260। काँग्रेसची मतं आहेत 105, इतर आणि अपक्ष मतं पाहता ती 68 आहेत। त्यामुळे आकडेवारी जरी पाहिली तरी महायुतीचं पारडं जास्त जड मानलं जाते। आणि म्हणून आता जर तुम्ही आकडेवारी अजून नीट बघितली तर समजून येतं की खरी किल्ली राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि स्थानिक पातळीवरील मतदारांच्या हातात आहे। कारण ना भाजपकडे स्वबळावर विजय मिळवणे इतकं संख्याबळ आहे ना काँग्रेसकडे। भाजपकडे सुमारे 165 मतांचा आकडा मानला जातोय, तर काँग्रेसकडे जवळपास 106 मतं आहेत। विजयासाठी मात्र 219 मतांचा टप्पा गाठावा लागणार आहे। त्यामुळे इथं राष्ट्रवादी काँग्रेस किंग मेकर ठरू शकते अशी चर्चा जोर धरताना दिसते। मात्र खरी उत्सुकता इथंच आहे,
राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची साथ देणार? कारण हा मतदारसंघ राष्ट्रवादीला हवाय. जर भाजपनं ही जागा स्वतःकडेच ठेवली आणि राष्ट्रवादीला संधी दिली नाही तर मग राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाईल का की महायुतीतच राहून तडजोड करेल? हा प्रश्न राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे नेते नाना पटोले. कारण 2016च्या निवडणुकीची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात आहे. त्यावेळी नाना पटोले भाजपसोबत होते आणि राजकीय रणनीतीमुळेच भाजपचे परिणय फुके विजयी झाले होते. विरोधी मतांचं विभाजन, स्थानिक पातळीवरील संपर्क आणि त्यांनी आखलेली रणनीती यामुळे भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता असं मानलं जातं. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. नाना पटोले आज काँग्रेसचं नेतृत्व करतायत. पण प्रश्न हा की संख्याबळ कमी असतानाही 2016 सारखा एखादा राजकीय चमत्कार नाना पटोले यावेळी घडवू शकतील का? विशेष म्हणजे यावेळी निवडणूक EVM वर नसून बॅलेट पेपरवर होणार असल्यामुळे काँग्रेस अधिक आक्रमक दिसते. EVM नाही त्यामुळे यावेळी आम्हीच जिंकणार असा थेट दावा नाना पटोले करतायत. त्यामुळे आता काँग्रेसचा हा आत्मविश्वास खरंच मतामध्ये बदलतोय का? राष्ट्रवादी त्यांना साथ देते का की नाना पटोले स्वतःच्या राजकीय खेळीने पुन्हा एकदा समीकरण बदलून टाकतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीसाठी सध्या अनेक नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामध्ये माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार सुनील मेंढे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र प्रफुल्ल अग्रवाल, भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, गोंदिया MPMCचे संचालक सुमित भालोटिया आणि भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाश बालबुद्धे. याशिवाय माजी आमदार दिलीप बनसोडे या नावाकडेही सगळ्यांचंच लक्ष लागले. आता यातून कोणाला उमेदवारी मिळणार, कोण शेवटच्या क्षणी गेम फिरवणार याबाबत सध्या तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र नाना पटोलेंच्या दाव्याबद्दल, भाजपच्या प्रयत्नांबद्दल आणि होणाऱ्या निवडणुकीबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून आम्हाला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.